सांगलीच्या वखार भागामध्ये आलेलो आहे आणि असंख्य संख्येने लोक एकत्र आले आहेत. समस्या आपण ऐकतोय. मामा जर नाव सांगा. ईश्वर भीमराव शिर्टीकर. बर, काय समस्या आहे बोलवलंय? आमच्या रस्त्याची समस्या आम्हाला आहे. काय आहे? रस्त्यावर घाण पाणी येते, रस्त्यात जाण्याचा त्रास होतोय, लहान मुलांना शाळा जातात, आम्ही जातोय. कधीपासून येतोय? येते 4 वर्षाला त्रास व्हायला लागलाय. 4 वर्ष हे रस्त्यावर ड्रेनेजचं पाणी आहे. ड्रेनेजचं पाणी काय येतंय? ते ड्रेनेजचं ते पुढे जात नाही. का जात नाही? म्हणजे जाम व्हायला लागले. म्हणजे रस्ता बंद, जाम व्हायला का जाम केलंय? रस्ता बंद केलेला आहे. त्या रस्त्यावर भर टाकून तो बंद केलेला त्या गटर बंद केले, बंद केले. पुढे पाणी सरकत नाही गटारला. पूर्वी त्यामुळे हे पाणी वरती येतं. इथे यायला लागले. पूर्वी जात होतं ते पाणी खाली. बर, जात होतं. बाकी काय नाही. या ठिकाणी बघतोय की गेली 4 वर्ष या रस्त्यावरती पाणी आहे आणि ड्रेनेजचं पाणी येतंय. या रस्त्याच्या एंडला कोणीतरी या गटरीला सिमेंट कॉन्क्रीट घालून बंद केलेलं आहे. आता बंद करण्याच्या मागचं कारण काय किंवा काय हे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानेच बघणं गरजेचं आहे. तर ही जी परिस्थिती झालेली आहे निर्माण, आणि या ठिकाणी आणखी एक कोणतरी इथं बोलत होतं की इथं कुणाचं तरी पाणी सोडलं जातंय. ते कोणाचं आहे? कोण सांगू शकेल? गटरीचं ओव्हरफुल झालेलं पाणी येते बाहेर. काय म्हणला? पुढे गटर बंद केलं का नाही, हा, खाली जात होतं गटरीला. ते ओव्हरफुल होऊन येतंय ओव्हरफुल पाणी होऊन इकडे आलं. आणि इथं रस्त्यावर कोण पाणी सोडतंय? हा, तुमचं काय मत आहे? माझं म्हणणं असं आहे, बघा इथं जी आहे की नाही, हा. इथं घर भाड्याने दिलेले आहे. बर, त्याच्या आता एक नाही 20 आहे की नाही युपी बिहारची भाडेकरू आहेत. हा भाडेकरू राहतात. त्यांचं जे रोज आंघोळ वगैरे जे पाणी आहे ते येतंय. ते डायरेक्ट इथं येते. हे जे रस्त्यावर पाणी सोडलं जातंय ते या ठिकाणी बघा हे ओव्हरफ्लो होऊन पाणी येतंय. ही संपूर्ण चाळा आहे आणि या चाळीतलं पाणी इथं बाहेर रस्त्यावर सोडलेलं आहे. ही परिस्थिती आहे. आरोग्य विभागाच्या सॅनिटरी इन्स्पेक्टरनी त्वरित दखल घेणं गरजेचं आहे. ही जी गटर आहे जे आता पाणी थांबलेलं आहे ती गटर ह्या शेडच्या खालून गेलेली आहे आणि या शेडनं ही गटर बंद केलेली आहे. आता हे शेड मारलं कसं, ती परमिशन कशी, ही प्रशासनाची गोष्ट आहे. तर मी या भागातल्या सॅनिटरी इन्स्पेक्टरना विनंती करतोय की ताबडतोब तुम्ही या ठिकाणी या आणि 4 वर्ष जे ड्रेनेजचं पाणी या रस्त्यावर चाललेलं आहे हे ताबडतोब कसं थांबवता येईल याच्यावर उपाययोजना करावी आणि असंख्य लोकांनी जी केलेली मागणी आहे ती पूर्ण करावी अशी मी आपल्याला हात जोडून विनंती करतोय. धन्यवाद.